खरं तर अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांसाठी अक्षरशः ते जीवाचं रान करायचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही पक्ष फोडला नाही किंवा काही केलं नाही. एक मत कमी पडलं होतं, केंद्रातली सत्ता गेली होती. आज त्याच मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश झाला. निष्ठावान कार्यकर्ते आहेत, काय भावना आहे? पक्षाच्या दृष्टिकोनातून प्रवेश होतो, पक्ष मोठा होतो, परंतु पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे, एवढीच भूमिका मी मांडत होते. आणि मी परत सांगते की आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि परंतु वरिष्ठांच्याकडे मी कार्यकर्त्यांची भूमिका हे निश्चित स्वरूपामध्ये पोचवेल. गिरीश महाजन साहेबांनी मला सांगितलेलं आहे की आज प्रवेश झालेला असला तरी उमेदवारी फायनल नाही. आपण दलाल हा शब्द वापरला, नेमकं काय म्हणायचं? बस मला ह्या विषयावरती अधिक बोलायचं नाही. काही असं देखील त्यांनी म्हटलं की तुमचा विरोध जो आहे हळूहळू मावळेला असं त्यांनी म्हटलेला आहे. त्यांचा विरोध मावळला आहे का? पुढे त्यांना सोबत मी तर तुम्हाला सांगितलं की आता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा. आता ते भारतीय जनता पार्टीचे झालेले आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये आमची 3री-4थी पिढी आहे. माझे सासरे 1990 साली पार्टीचे अध्यक्ष होते. सुहास फरांदेंनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. 6 वर्ष कानाकोपऱ्यामध्ये मग ते फिरलेले आहे. अनेक वेळा माझ्यावरती अन्याय झाला असेल पण मी कधीही जाहीरमध्ये भूमिका घेतली नाही आणि मला खूप वाईट वाटतंय की आज मला हे बोलायला लागतं आहे. आणि माझी भूमिका अशासाठी होती की मला ह्या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं की ह्या मतदारसंघामधून 4ही प्रवेश आजचे झाले नसते तरी भारतीय जनता पार्टीचं कमळ निवडून येणार होता, हा माझा विश्वास होता. आणि मी कोणाच्या एकाच्या उमेदवारीसाठी ह्या मतदारसंघामधनं किंवा 13मधनं ह्यालाच उमेदवारी द्या किंवा त्यालाच उमेदवारी द्या असाही माझा प्रयत्न नव्हता. धन्यवाद. निश्चित स्वरूपामध्ये निवडणुकीमध्ये मी सक्रिय राहील. पण मला असं वाटतंय की पक्षाच्या वरिष्ठांनी म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून मला माहिती देखील नव्हतं. प्रवेशाच्या चर्चा करताना 5-6 जण बसले. हे असं होता कामा नये असं मला असं वाटतं की वरिष्ठांनी ह्या सगळ्या विषयांची दखल घ्यायला पाहिजे. नेत्यांचा बळी जात असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण कार्यकर्त्यांचा जर बळी जात असेल तर काही संकेत कार्यकर्त्यांमध्ये चांगले जात नाही. आणि मी काही कुठली संस्थानिक नाही आहे की जी आमदार झालेली आहे. मी नगरसेविका म्हणून गल्ली बोळामध्ये फिरत, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत, अन्यायाच्या विरोधात लढत, संघर्ष करत मी आज 40 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी आणि माझं कुटुंब काम करत आहोत, करत राहू. धन्यवाद. जय श्रीराम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.